मनुष्याचे आचरण योग्य होत नाही, तो अन्याय अत्याचार इत्यादी करीत राहतो, तेव्हाही त्याला भय वाटतं. जसं म्हणजे आचरण शुद्ध नसलं की आपोआपच, म्हणजे जरी तो वरून वाईट वागत असला तरीसुद्धा आतमध्ये कुठेतरी त्याला कळत असतं की मी हे वाईट वागतोय, पण तरी तो बाहेरून वाटत असतो. म्हणजे आपण म्हणतो ना की उद्धरेदात्मनात्मानम, की आपण म्हणजे गीताच म्हणते की आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे. म्हणजे आतमध्ये त्याचं अंतर्मन त्याला हे सांगत असतं कुठेतरी. जसं रावणाचं त्यांनी उदाहरण दिलं इथे, की रावणाला म्हणे मनुष्य देवता यक्ष राक्षस इत्यादी सगळेजण रावणाला भीत होते, परंतु तोच रावण जेव्हा सीताहरणासाठी सीतेच्या जवळ गेला तेव्हा सीतेचं ते सत्व पाहून तो घाबरला आणि तिला हात लावण्याची सुद्धा त्याला हिंमत झाली नाही. त्याप्रमाणे जेव्हा पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध सुरू होणार होतं आणि 11 अक्षौहिणी सैन्याची वाद्ये वाजू लागली, तेव्हा त्याचा पांडव सैन्यावर काहीच परिणाम झाला नाही, कारण पांडव सैन्य हे धर्माच्या बाजूने लढणारं होतं आणि कौरव सैन्य हे अधर्माच्या बाजूने लढणारं होतं. त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन आहे की जेव्हा ती वाद्ये वाजली तेव्हा कौरव सैन्याचं हृदय विदीर्ण झालं. कौरव घाबरले मनातून की आता तर आपला विनाश होणार आहे, कारण त्यांना ते मनातून जाणत होते की आपण दुर्योधनाच्या बाजूने आहोत, दुर्योधनाची बाजू अधर्माची बाजू आहे. पण तरीसुद्धा त्यांना त्यांच्या प्रारब्धांप्रमाणे म्हणा, त्यांच्या कर्माप्रमाणे म्हणा, त्यांना त्या दुर्योधनाच्या बाजूनीच लढावं लागलं. म्हणजे काय की अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हृदय कमजोर असते. वाईट जो वागतो ना त्याचं हृदय आपोआपच कमजोर झालेलं असतं आणि म्हणून ते भयभीत होतात. भीती कोणाला वाटते? जो मुळामध्ये सशक्त नाही आहे ज्याचं हृदय, त्याला भीती वाटते. मग जो वाईट कर्म करणारा असतो त्याचं हृदय कमकुवत होतं आणि म्हणून त्याला भीती वाटते. आणि जेव्हा मनुष्य अन्याय इत्यादीचा त्याग करून आपल्या आचरणाला आणि भावांना शुद्ध करतो तेव्हा त्याची भय आपोआप समाप्त होते. मग भीती काही वाटतच नाही ना, की सगळं काही हे परमेश्वराचंच आहे, मी जे वागतोय ते चांगलंच वागतोय, त्यामुळे मला भीती कशाची आहे. त्यामुळे पांडव सैन्याला भीती वाटली नाही. जेव्हा ती रणवाद्य वाजू लागली, वाजायला लागलं, सगळं शंख फुंकले गेले, जोरजोराने ललकारा झाला की आता युद्ध सुरू होणार, तर पांडवांना भीती वाटली नाही, पण कौरवांच्या मनामध्ये मात्र भीती निर्माण झाली. म्हणजे मनुष्य शरीर प्राप्त करून हा जीव जोपर्यंत करण्यायोग्य कार्य करत नाही, म्हणजे जे करायचं आहे शास्त्राने जे सांगितलेलं आहे तेच करायचं, जे जाणायला पाहिजे तेच जाणायचं, जे प्राप्त करायला पाहिजे तेच प्राप्त करायचं, असं जर असेल तर मग त्याला भीती वाटण्याचं काहीच कारण नाही. त्याच्या जीवनामध्ये भय राहतच नाही, तर त्याला अभय हे मिळालेलं असतं असं ते सांगतात. म्हणजे भगवंताशी संबंध जोडल्यावर, भगवंतालाच आपले मानल्यावर शरीर कुटुंब इत्यादीविषयी ममता राहत नाही, की ते शरीर जे आहे ते सुद्धा भगवंतानीच दिलेलं आहे, माझं कुटुंब जे आहे ते सुद्धा भगवंतानीच दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्याविषयी आसक्ती नाही राहत. ममता न राहण्याने मरण्याचे भय राहत नाही आणि साधक अभय होतो. अर्थात ही स्थिती मिळवणं अतिशय अवघड कठीण गोष्ट आहे, परंतु इथे अभयम सत्वसंशय, अभय हा पहिला गुण आहे आणि खरी तोच आपल्याकडे दुर्गुण असतो, की आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते. कुठली घटना जरी घडली तरी आता ह्याच्यानंतर काय होईल, आता आपण किती वेळा वाचतो की भविष्याचा विचार करायचा नाही, भूतकाळात जे घडून गेलं त्याचा विचार करायचा नाही, फक्त वर्तमानात जगायचं. असं जर आपण केलं आणि त्याच्या जोडीला परमात्मा, की सगळं काही करणारा परमात्माच आहे, अशी जर मनाची आपली दृढ भावना झाली तर भीती वाटणार नाही आणि अभय हा गुण येईल. त्याच्यानंतरचा गुण आहे सत्वसंशुद्धी. अंतःकरणाच्या सम्यक शुद्धीला सत्वसंशुद्धी असं म्हणतात. आता ही सम्यक शुद्धी म्हणजे काय, तर संसाराशी आसक्तरहित होऊन भगवंतात अनुराग होणे हीच अंतःकरणाची सम्यक शुद्धी आहे. म्हणजे या सगळ्याचा गोषवारा जर काढला आपण पाहणार आहे, प्रत्येक गुण वेगवेगळाच पाहणार आहे,
परंतु या सगळ्याचा गोषवारा काढल्यावर आपल्या असं लक्षात येईल की परमात्मा हाच सर्व काही आहे आणि संसार हा खोटा आहे, जे आपण 15व्या अध्यायात बघितलं. तेच सगळं आहे पुढे, की जेव्हा आपला विचार, भाव, उद्देश, लक्ष परमात्मा प्राप्तीच आहे, तेव्हा अंतःकरण शुद्ध होते. सत्व संशुद्धी सांगितली ना, अंतःकरणाची शुद्धी. आणि मग अंतःकरण अशुद्ध कशाने होतं? तर अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात असं त्यांनी सांगितलं आहे. एक आहे मल, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा आहे आवरण. हे 3 प्रकारचे दोष असतात आणि त्याच्यामुळे अंतःकरण अशुद्ध होतं. मग ते अंतःकरण जर शुद्ध करायचं असेल तर मल दोष जर दूर करायचा असेल तर निष्काम भावनेने कर्म केलं पाहिजे, की फळाची अपेक्षा न करता केलेलं कर्म, त्याच्यामुळे मलदोष दूर होतो. विक्षेप कशाने दूर होतो? तर उपासना, की आपली काही जरी नित्य नैमित्तिक उपासना असेल रोजची, ती अगदी नित्यपणाने करायची, त्याच्याने विक्षेप हा दोष नष्ट होतो. आणि आवरण दोष दूर करण्यासाठी ज्ञानप्राप्ती सांगितलेली आहे. ज्ञानप्राप्ती झाली की आवरण दोषही नष्ट होतो. तुम्हाला आठवत असेल तर 3ऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आलेला आहे, मल विक्षेप आवरण याचा. असे असले तरी अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सर्वात श्रेष्ठ उपाय म्हणजे अंतःकरणाला आपले न मानणे हा आहे. म्हणजे हे सगळं काही माझं नाहीच आहे, हे सगळं परमात्म्याचं आहे, परमात्मा आतमध्ये येऊन बसलेला आहे असं मानणं म्हणजे अंतःकरण शुद्धी. जसं सगळ्या संतांचं तेच होतं, संत तसे आतून बाहेरून शुद्ध होते. ते सांगतात की हे जे अंतःकरण आपलं अशुद्ध कशाने होतं? तर साधक साधना तर करत असतो, उपासना तर करत असतो, पण ते करत असताना भजन वगैरे करतो, भगवंताची भक्ती करतो, आणि ते करत असताना जेव्हा तो व्यापारधंदा करतो, जेव्हा तो नित्यंदिन नित्य नैमित्तिक त्याची कामं करतो किंवा दैनंदिन व्यवहार करतो, तर तो काय करतो? तो वेगळं मानतो त्याला, की भजन पूजन करणं वेगळं आणि नित्य व्यवहार करणं वेगळं. मग व्यवहारामध्ये तर खोटं बोलावंच लागतं, व्यवहारामध्ये तर भ्रष्टाचार करावाच लागतो, अशी काही जणांची धारणा असते. आणि ते म्हणतात की त्याच्यामुळे काय होतं? मग त्याच्यामुळे साधनेमध्ये लवकर उन्नती होत नाही, अडथळे निर्माण होतात. आणि म्हणून साधकांनी सावधान राहिलं पाहिजे. त्याला जर सत्व संशुद्धी हा गुण आणायचा असेल तर त्यांनी आपला संसारच परमार्थ करून टाकला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे, की संसारच अशा पद्धतीने करायचा, संसारातली कामच अशा पद्धतीने करायची की अंतःकरणामधला मल आपोआप नाहीसा झाला पाहिजे. त्याच्यानंतरचा 3रा गुण आहे ज्ञानयोग व्यवस्थिती. ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे काय? की ज्ञानासाठी योगामध्ये स्थित होणे, अर्थात परमात्म तत्वाचे जे ज्ञान आहे, मग ते सगुणाचे असो की निर्गुणाचे असो, त्या ज्ञानासाठी योगात स्थित होणे आवश्यक आहे. आणि योगाचा अर्थ काय? की सांसारिक पदार्थाच्या प्राप्तीमध्ये अप्राप्तीमध्ये, म्हणजे आपण जे आत्तापर्यंत गीतेमध्ये बघितलं सगळं, 8 व्यक्तिमत्व बघितली, त्या प्रत्येकाचे गुण बघितले, त्याच्यामध्ये काय होतं? मान अपमान सम, निंदास्तुती सम, त्यानंतर निंदास्तुती, रोग किंवा निरोगता यात सम राहणे, किंवा काही प्राप्ती झाली अप्राप्ती झाली याच्यात सम राहणे, अंतःकरणामध्ये हर्ष किंवा दुःख ह्या दोन्ही गोष्टींमध्ये समान राहणे, सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभो जयाजयो, या सगळ्यांमध्ये जो समान असतो त्याला ज्ञानयोग व्यवस्थिती असं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढचा गुण आहे दानम. आता दान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दान देणं, सत्पात्री दान करावं, देश काळ परिस्थिती इत्यादींचा विचार करून आवश्यकतेनुसार ज्याला जे आवश्यक आहे अशा पद्धतीने दान द्यावं. दानामध्ये अनेक प्रकार आहेत, भूमिदान आहे, गोदान आहे, सुवर्णदान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे. सर्वात अन्नदान प्रधान आहे असं सांगितलं आहे त्यांनी, परंतु यापेक्षाही अभयदान प्रधान आहे सांगितलं.
अभयदान. मग अभयदानाचेही 2 प्रकार आहेत. अभयदान म्हणजे काय, की संसारातील संकटे, विघ्ने, परिस्थिती यांनी एखादा माणूस भयभीत झालेला आहे, की अनेक वाईट परिस्थिती आलेली आहे, संकटं आलेली आहेत, आणि मग त्याला भयरहित करणं. आपल्या सामर्थ्यानुसार अशा माणसाला भयरहित करणं म्हणजे त्याला अभयदान देणं आहे. आणि त्याला आश्वासन देणं, त्याची सहाय्यता करणं हे अभयदान आहे. म्हणजे त्याच्या शरीरादी सांसारिक पदार्थाला अनुसरून असतं हे दान. आणि दुसरं आहे की संसारात फसलेल्यास जन्ममरणरहित करण्यासाठी भगवंताची कथा इत्यादी ऐकवणे. म्हणजे वरचं तर झालं की त्याला अभयदान देणे, त्याला काय ज्या वस्तूंची आवश्यकता असेल त्या वस्तू देणं, किंवा हे अशी काय म्हणायचं त्याला स्थूल पद्धतीने भौतिक मदत करणं, हे एक दान झालं. दुसरं दान त्यांनी फार छान सांगितलं आहे की मानसिक स्थिती त्या मनुष्याची सुधारली पाहिजे. म्हणून त्याला गीता, रामायण, भागवत इत्यादी ग्रंथांचा त्याला सरळ भाषेमध्ये अर्थ सांगणं, किंवा ते ग्रंथ छापणं आणि ते स्वस्तामध्ये त्याला विकणं, किंवा तसे दान देणं. म्हणजे म्हणून बघा बरेच लोक गीता दान देतात, भागवताचं दान देतात, भागवत ग्रंथाचं दान देतात. मग हे लोकांना देणं, कोणाला समजून घेण्याची इच्छा असेल तर त्याला समजावून सांगणं, ज्यामुळे त्याचं कल्याण होईल. अशा दानाने भगवान फार प्रसन्न होतात. हे दान हे उत्तम दान आहे असं सांगितलेलं आहे. कारण भगवंतच सर्वात परिपूर्ण आहेत, आणि म्हणून जितक्या अधिक जीवांचे कल्याण होते तितकेच भगवान प्रसन्न होतात. भगवंताला प्रसन्न तर 18व्या अध्यायामध्ये हा एक श्लोक आहे, 68-69 आपल्याला येईल तेव्हा, की गीता भागवताचं ज्ञान देणारा असा जो वक्ता आहे, असा जो भक्त आहे तो मला अतिशय प्रिय आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि हे सर्वश्रेष्ठ अभयदान आहे. यातही दुसऱ्याशी भगवत संबंधी चर्चा करताना साधक वक्त्याने ही दक्षता घेतली पाहिजे की दुसऱ्यापेक्षा आपल्यात विशेषता मानू नये. किती छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये त्यांनी सांगितल्या आहे की एखाद्याला लगेच वाटेल की वा वा मी हे सगळं ज्ञान देतोय, माझ्याकडनं किती छान घडतं आहे. तर त्यांनी सांगितलं असा गर्व मनामध्ये अजिबात आणायचा नाही, असा अभिमान आणायचा नाही. तर ही भगवंताचीच कृपा आहे असं समजायचं, की भगवंताची ही माझ्यावर कृपा आहे म्हणून मी हे लोकांना ज्ञान देतोय, म्हणून हे लोकांना सांगतोय. आणि भगवंत श्रोत्यांच्या रूपामध्ये येऊन बसले, म्हणजे सांगणाराही भगवंत आणि श्रोत्याच्या रूपातही भगवंत. म्हणजे कोणालाच इथे अभिमान होण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे हे अभयदान अतिशय महत्त्वाचं आहे. साधकांनी अशा प्रकारे विचार केला पाहिजे आणि आपल्याजवळ ज्या वस्तू आहे, जे सामर्थ्य आहे, जी योग्यता आहे, जे सर्व काही आपल्याकडे आहे ते सगळं काही भगवंतानी आपल्याला दुसऱ्याची सेवा करण्यासाठी म्हणून दिलेलं आहे. दान या शब्दाचा अर्थ किती छान आहे बघा, की मला निमित्त केलं आहे भगवंतानी फक्त, आणि ते दिलेलं जे आहे ते सगळं भगवंताचंच आहे. ती मागे आपण गोष्ट बघितली होती ना, की तो माणूस दान द्यायचा म्हणे तर खाली पाहून नाही वर पाहून द्यायचा असा. म्हणजे भगवंतानी दिलेलं आहे सगळं असं म्हणून ते दान द्यायचे की हे माझं काहीच नाही आहे. आपल्याजवळ वस्तू सामर्थ्य सगळं काही दिलेलं आहे ते भगवंताचं आहे, आणि म्हणून त्याचा विनियोग करणं आणि ते जे दान आहे ते सर्वश्रेष्ठ दान असं सांगितलेलं आहे. म्हणून ह्याच्यामध्ये आहे बघा आपल्या गोपीगीतामध्ये आहे तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. म्हणजे हे प्रभो, आपले कथामृत संसारात जे संतप्त प्राणी आहेत त्यांना जीवन देणारे आहे. कथामृत, कथेचं अमृत, ते माणसाला अतिशय प्रसन्न करणारं, अभय देणारं, शांती देणारं असं असतं. आणि श्रेष्ठ महापुरुषसुद्धा त्याच्या अंतःकरणापासून वर्णन करतात. ते संपूर्ण पापांचा अर्थात भगवत विमुखतेचा नाश करणारे आहे.
आणि हे कानावर पडताच सर्व प्रकाराने मंगलच मंगल देणारे आहे. कथामृत संत महापुरुषाद्वारा त्याचे विस्ताराने वर्णन केलेले आहे. आणि अशा कथामृताचे पृथ्वीवर जे कथन करतात ते संसाराला फार विशेषतापूर्वक दान करणारे आहेत. दान आत्ता सध्या मकरंदबुवा रामदासींचं चालू आहे आपल्या इथे कालिका मंदिरामध्ये. रामकथा सांगतात येते, फार अतिशय सुंदर बोलतात ते पण. तर त्यांनी सांगितलं आहे की संसारावर सर्वात मोठा उपकार या दानाने होतो, कथामृत दान.